गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विजय निकम, SSGM महाविद्यालय कोपरगाव तर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर कोरोना महामारीमध्ये आपणाला सर्वांना ऑनलाईन लेक्चर्स हे द्यावे लागत आहेत। ऑनलाईन आपल्या काही जणांच्या विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन परीक्षा देखील होत आहेत आणि आता BCom, BA व BSc या वर्गांना सध्या असाइनमेंटसुद्धा ह्या ऑनलाईन जमा कराव्या लागत आहेत। तर ह्या असाइनमेंट गूगल क्लासरूमवर कशा पद्धतीने तुम्ही सबमिट करू शकता ते आज आपण इथे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गूगल क्लासरूमवर गेल्यानंतर आपणाला आपल्या वर्गाचे विषय दिसत असतात। तर यामध्ये इथे 3 नंबरला हा एक विषय दिसत आहे, BCom सेकंड इयर कंपल्सरी सब्जेक्ट BC, त्यावर आपण क्लिक केले। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपणाला 3 गोष्टी येथे मोबाईलच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसतात, स्ट्रीम, क्लासवर्क आणि पीपल। तर येथे क्लासवर्कमध्ये गेल्यानंतर तुमच्या शिक्षकाने तुम्हाला दिलेली जी काही असाइनमेंट आहे ती इथे दिसते। आता इथे राईट नंबर 1ला असाइनमेंट आहे इंटरनल एक्झाम BC, तर ही दिलेली नाही, तर ती आपण देऊ शकतो। त्यानंतर ती देत असताना इथे एन्क्वायरी लेटर ही सेकंड असाइनमेंट आहे, ती सॉल्व केलेली आहे आणि अपलोड केलेली आहे। त्यानंतर राईट डाऊन सेल्फ इंट्रोडक्शन इन 200 वर्ड्स ही 3 नंबरला दिसणारी असाइनमेंट आता आपण अपलोड करूयात। येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युअर असाइनमेंटवर दिसते 10 पॉईंट्स हिला मार्क्स आहेत आणि त्यामध्ये 11 क्लास कमेंट आलेले आहेत असं दाखवत आहेत। खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, मेक PDF, राईट डाऊन युअर नेम, रोल नंबर, क्लास, डेट अँड अपलोड, आफ्टर दॅट टर्न इट इन और हँडेड इन। तर यामध्ये क्लासवर्कमध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे। इथे क्लासवर्कच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर ॲड अटॅचमेंट अशी एक टॅब येते, त्या प्लसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे सगळे ऑप्शन्स येतात। तुमची जी काय केलेली असाइनमेंट आहे PDF मधील ती ड्राईव्हवर असेल तर तुम्ही ड्राईव्हवर इथे क्लिक करू शकता। लिंक तिची असेल तुमच्याकडे कॉपी केलेली तर लिंकवर तुम्ही लिंक अपलोड करू शकता, पण शक्यतो PDF फाईलमध्येच तुम्ही तुमचे जे काही क्लास असाइनमेंट्स आहेत ते करायला पाहिजे। यामध्ये फार कमी मेमरी तुम्हालाही लागते आणि तुमच्या प्राध्यापकालाही लागते। तर गूगलवर ही कमी मेमरी तुम्हाला दिलेली असते फ्रीमध्ये आणि ती संपल्यानंतर तुम्हाला ती विकत घ्यावी लागते। तर त्याकरिता तुम्ही जे काही अपलोड करणार त्याची साईज कमीत कमी KBमध्ये MBमध्ये कशी ठेवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे। तर इथे फाईल म्हणून फाईल अपलोडचा हा एक सिम्बॉल दिसत आहे, त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे काही फाईल्स असतील तर त्या दिसतात। तर इथे बघा, आता एक PDF फाईल माझ्याकडे आहे। ही PDF फाईल सेव्ह करत असताना माय डॉक्युमेंट्समध्ये आणि मोबाईलच्या स्टोरेजमध्ये तुम्ही अगोदरच सेव्ह करून ठेवली पाहिजे। मग ती सेव्ह केलेली फाईल त्या नावाने व्यवस्थित सेव्ह करायची आहे, BC असाइनमेंट 1। मग फॉर एक्झाम्पल आता बिझनेस कम्युनिकेशन 52020 ही असाइनमेंट मी आता सबमिट करणार आहे। मग या ठिकाणी मी दोन करू शकत नाही, एकच असाइनमेंट सबमिट करू शकतो। तर ही PDF फाईल मी आता सिलेक्ट केलेली आहे आणि
आता मी ही सिलेक्टवर इथे जाऊन क्लिक करणार आहे. इथे जाऊन क्लिक केल्याच्या नंतर मग ही फाईल जी काय आहे ती अपलोड होते. ही अपलोड होत असताना तुमच्या इंटरनेटची स्पीड जशी असेल आणि त्या फाईलचा डेटा किंवा MBमध्ये साईज जशी असेल त्या पद्धतीनेच ती फाईल वेळ घेते. आणि आता ह्या ठिकाणी ही फाईल अटॅच झालेली आहे आणि ही अटॅच झाल्याच्या नंतर तुम्ही आणखीन एखादी फाईल हवी असेल तर ॲड करू शकता. तर यामध्ये फाईल आपण अपलोड करण्यासाठी बटन दाबलेलं आहे. आणि वर्डची एखादी फाईल तुम्हाला अपलोड करायची असेल तर ती फाईल देखील तुम्ही इथे अपलोड करू शकता. येथे वर्डमध्ये गेल्यानंतर त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर आणखीन ती फाईल आपण अटॅच करू शकतो. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे केल्यानंतर टर्न इन ह्या ऑप्शनवर क्लिक केल्याशिवाय तुम्हाला ही तुमच्या प्राध्यापकाला सबमिट करता येणार नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, टर्न इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फाईल सबमिट करता येईल. हे टर्न इन झालं. टर्न इन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमची फाईल ही सबमिट करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.